गर्दी करू नका. झुंज सगळ्यांना बघू द्या. आपल्याला काय उठू नका. बसू नका. आम्ही पण बघतोय. कमेटी पाहिजे लावो काय लावून घेत नाही. हे प्रफुल्ल खाली बस. ब्लॅक बनियन वाले बसा ना खाली. बसा खाली बसा. दोन्ही गेटवरचे जे आपले स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया झुंज गेटच्या बाहेर जाऊन द्यायचीच नाही आहे. एवढी तयारी गेटवरच्या स्वयंसेवकांनी करायची. आपल्या समोरचे जे व्यक्ती आहे त्यांना खाली बसवा. लाल टोपी वाले पण होते त्यांना पण खाली बसवा. ना ते युट्यूब नाही वगैरे. शाबास. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची झुंज ही फायनलला बघायला मिळते. मात्र आज सगळ्यात प्रथमची झुंज चालू आहे. तो जरा टाळ्या वाजवा. त्यांना जरा प्रतिसाद द्या. प्रतिसाद द्या. बघा बघा बघा. उत्तम. फार उत्तम. कोडावळे आणि कादेवली संयुक्त अशी रेड्यांची झुंज लावण्यात आली आहे. टोमॅटो दम काढते त्याला. फार उत्कृष्ट अशी झुंज चालू आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा फार उत्तम आहे. बघा प्रेक्षक अनेक ठिकाणी झुंज पाहायला जातात. मात्र अशा प्रकारे व्यवस्थित झुंज कुठं पाहायला मिळते का पहा.
व्यवस्थितरित्या प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा एवढा उत्तम आहे आणि रेडे सुद्धा बघा तुम्ही फार उत्कृष्ट प्रतिसाद देतात, त्यामुळे रेडे सुद्धा उत्तम प्रतीने झुजतायत. किरण पवार आपण आपल्या स्वयंसेवकांसह फार उत्कृष्टरित्या आपली कामगिरी बजावतात. धन्यवाद. मला वाटतं साधारणपणे 10 मिनिटं होऊन गेली. फार उत्कृष्ट अशी झुंज झालेली आहे. फार अटीतटीची अशी झुंज होते. झुंज थोडी मैदानाच्या मध्य ठिकाणी व्हायला पाहिजे होती, मात्र एकाच ठिकाणी झाली, एका कोपऱ्यात झाली. मात्र तरी सुद्धा आता रेडे मैदानाच्या सेंटरला आलेले आहेत. काय न करत तो त्याप्रमाणे रेड्यांची झुंज एवढी उत्कृष्ट चाललेली आहे, त्याप्रमाणे रेड्यांचे मालक सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. आपल्या रेड्यांना आवाज देत आहेत, चल उचल. स्वयंसेवक आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी एकदम उत्तम आहात. किरण पवार आणि निलेश सावंत आपली उत्कृष्ट आणि कामगिरी बजावत आहेत. फार उत्कृष्टरित्या अशी झुंज चाललेली आहे. स्वयंसेवक सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद देत आहेत. झुंज सुद्धा उत्तम चाललेली आहे. उठू नका, उठू नका, उठू नका, कोणी तिथे जागेवर बसा. गेटवरच्या प्रतिनिधींना विनंती आहे, झुंज गेटच्या बाहेर जायला पाहिजे नाही, झुंज मैदानातच सुटायला पाहिजे. प्रेक्षक, रेड्याच्या पाठीमागचे प्रेक्षक मालक कृपया प्रतिनिधींनी मागे हो ना, लांब हो ना, काय फरक पडतो, लांब हो, झुंज व्यवस्थित दिसू द्या. बाबू कदम सुद्धा आपली कामगिरी फार चोख बजावतात. किरण पवार जरा रेड्यांचे प्रतिनिधी जास्त गर्दी करतात, त्यांना जरा बसवून घ्या, बसवून घ्या. 2-2 प्रतिनिधी राहू द्या ना उभे, बाकीचे बसा ना. आमचे बंबाशेठ कदम अगदी जातीनिशी मैदानाची चाचपणी करतायत आणि मैदानात व्यवस्थितरित्या उत्कृष्ट कामगिरी बजावतात. धन्यवाद. चालू असलेली झुंज सोन्या वर्सेस भाऊ ही झुंज जास्तीत जास्त मला वाटतं 10 मिनिटं होऊन गेली असतील. यूट्यूब लाईव्ह सन्मान्य दीपकजी पार्टी करतायत. आपणाला ही झुंज यानंतर सुद्धा यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळणार आहे. जरा टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, जरा झुंज शांत पडत चाललेली आहे. प्रतिसाद द्या. झुंज व्यवस्थित होणार आहे. फक्त रेड्यांच्या प्रतिनिधींनी गर्दी करू नका, बस सगळ्यांना पाहायला मिळू द्या. भाऊ रेड्याचा मालक भाऊ पार्टी स्वतः अगदी जातीनिशी झुंजीकडे लक्ष देऊन आहे. आपल्या रेड्याला ऑर्डर देतोय, चल उचल. स्वयंसेवक धावत आतमध्ये येऊ नका, काय गरज नाही, लांबून दिसते झुंज. स्वयंसेवक गर्दी करू नका. प्रतिनिधींनी पण बसून घ्या. झुंज होणार आहे, व्यवस्थित होणार आहे. झुंज सोडवण्यासाठी आपण माणसं नेमलेली आहेत, जास्त काळजी घेण्याची गरज नाही. किरण पवार गेटवर जी आपली माणसं आहेत त्यांना तयार राहायला सांगायचं आहे. झुंज गेटच्या बाहेर जायचा कामा नाही.
एवढी उत्कृष्ट जी झुंज चालू आहे ती प्रेक्षकांच्या या प्रतिसादावर चालू आहे. बघा प्रेक्षक किती शांत आणि व्यवस्थितरित्या झुंजीचा आस्वाद घेत आहेत. अनेक ठिकाणी आपण झुंजी बघायला जातो तिथे चेंगराचेंगरी गर्दी आरडाओरडा चालू असतो. मात्र या ठिकाणी नियोजन बघा. आपण सुद्धा रत्नागिरी रायगड अनेक ठिकाणी जातो झुंजी बघायला, तिथे झुंज बघूनच देत नाही. महिला वर्गाला तर कधीच नीट बघून देत नाहीत. मात्र आज महिला आणि पुरुष सर्व व्यवस्थितरित्या या झुंबींचा आस्वाद घेत आहेत. झुंज या टोकापासून त्या टोकापर्यंत मला वाटतं साधारणपणे 100 फुटाच्या आसपास झुंज इकडून तिकडे चालू आहे. येणार या ठिकाणी पण येणार. रेड्यांचे प्रतिनिधी कृपया जास्त गर्दी करू नका. झुंज चालू आहे त्या ठिकाणी जास्त बडबड करू नका. कृपया YouTube लाईव्ह चालू आहे. आपला आवाज त्याच्यामध्ये खेचला जातो. स्वयंसेवक किरण पवार, निलेशजी सावंत, कृपया आपण आपली कामगिरी चोख बजवा. या ठिकाणी या झुंजी पार पाडण्यासाठी अनेक लोकांनी आपल्याला उपकृत केलेला आहे. तरी त्या सगळ्यांचे आपण आभार मानतो. भाऊ रेड्याचा मालक भाऊ पार्टे अगदी रेड्याच्या जवळ जातीनिशी उभा राहून आपला रेडा किती व्यवस्थितरित्या झुंज करतो आहे आणि व्यवस्थितरित्या कशी झुंजेल याची दखल घेतो आहे. फुल टफ फाईट आहे, टफ फाईट आहे. टाळ्या टाळ्या जरा टाळ्यांच्या गजरात पण स्वागत करा. रायगडचा अक्षय तांदळे यांचा सोन्या आणि रत्नागिरीचा भाऊ दीपक पार्टे टांगर यांचा रेडा यांच्यामध्ये फार अटीतटीची अशी झुंज चालू आहे. अशा प्रकारची झुंज आपणाला फायनलची बघायला मिळते. मात्र ही सगळ्यात पहिली झुंज प्रेक्षकांना मनमुराद करते. शाबास, टाळ्या द्या जरा, टाळ्या द्या. एवढ्या उत्कृष्ट झुंज आपल्याला फार कमी पाहायला मिळते. कृपया आपले गेटवरचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया शार्प राहायचं आहे. पुढची जबाबदारी आपली आहे. ही झुंज आहे ती मैदानाच्या बाहेर आपण जाऊनच द्यायची नाही. पाठ इतर ठिकाणी ज्या झुंजी होतात आणि आपल्या ठिकाणी आज झुंज होते आहे याच्यात बराच काही बदल बघायला मिळायला पाहिजे. आपलं नियोजन व्यवस्थितरित्या किती पार पडतंय ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे. दोन्ही गेटवरचे समोरच्या गेटवर संजयजी निकम साहेब आहेत. कृपया आपण झुंज मैदानाच्या बाहेर जाऊन द्यायची नाही आहे. आपला हातखंडा आहे झुंज सोडवण्यात. भाऊ पार्टी आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. चल उचल
त्याप्रमाणे त्याला तो प्रतिसाद देतोय. कृपया आपण स्वयंसेवकात आपली कामगिरी चौक वाजवा. आपण आपल्या जागेवर व्यवस्थित राहायचं आहे. झुंज व्यवस्थित होणार, काही काळजी नको. स्वयंसेवक जरा लांब राहायचं आहे, जरा लांब राहा. झुंज व्यवस्थित होणार, काय काळजी नको. किरण पवार स्वयंसेवकांकडे लक्ष ठेवा. शिवाजी माने साहेब स्वयंसेवकांकडे लक्ष ठेवा फक्त बस. सोन्या वर्षेल भाऊ रायगड विरुद्ध रत्नागिरी. टाळ्या तेवढा टाळ्यांचा प्रतिसाद द्या, तेवढी झुंज व्यवस्थित होणार आहे एवढी नक्की. दीपक पार्टे स्वतः एवढी व्यवस्थितरित्या YouTube लाईव्ह करताय. आपणाला या झुंबीचा आस्वाद नंतरही घेता येणार आहे. त्याच्यासाठी आपली सोय खास दीपक पार्टे साहेब करतायत. मला वाटतं भाऊ या रेड्याचा मालक पहू पार्टी आपल्या रेड्याला मार्गदर्शन करतोय, फार जवळून मार्गदर्शन करतोय. 20 मिनिटं यानंतरची झुंज होणार आहे. ती अविनाश घोरपडे विरुद्ध गोमेंडी. अविनाश घोरपडे रत्नागिरी विरुद्ध गोमेंडी रायगड. या दोन तुल्यबल्य अशा रेड्यांमध्ये होणार आहे. तरी दोन्ही रेडे मालकांनी तयारीत राहायचं आहे. अविनाश विनय आणि गोमेंडी रायगड या दोन्ही रेडे मालकांना विनंती आहे की आपण कृपया यानंतरची झुंजसाठी रेडे लवकरच मैदानात घेऊन येण्याची तयारी ठेवायची आहे. रेडे मालकांच्या प्रतिनिधींना विनंती आहे, जास्त रेड्यांच्या जवळ गर्दी करू नका. मला वाटतं या ठिकाणी सगळ्यात पहिला अभिनंदन करायला लागेल तो अक्षय तांदळे सोने या मालकाचा आणि पहू पार्टे टांगर या दोन रेडे मालकांसाठी जरा सगळ्यांनी टाळ्या वाजवा पाहू. या दोन रेडे मालकांच्या या मेहनतीमुळे आपल्याला झुंजी बघायला मिळते. यानंतरची होणारी झुंजी आदिनाथ घोरपडे विनय आदिनाथ घोरपडे विनय आणि गोमेंडी या दोन्ही रेडे मालकांना विनंती आहे की आपण कृपया यानंतरच्या होणाऱ्या झुंजीसाठी आपण तयारीत राहायचं आहे. टाळ्या द्या. दोन्ही रेडे मालकांचं अभिनंदन आहे. अक्षय तांदळे सुद्धा आपल्या रेड्याला इंट्रोडक्शन करतोय की चल सोन्या उचल, आणि त्या पद्धतीने सोन्या सुद्धा प्रतिसाद देतोय. त्याचप्रमाणे पहू पार्टी तर मला वाटतं जवळजवळ भाऊ या रेड्याच्या कानातच सांगतोय की आपल्याला ही झुंज हारायची नाही. पहू पार्टीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. बघा तो रेड्यापेक्षा जास्त मन लावून झुंज कशी व्यवस्थित होईल याचा प्रयत्न करतोय. दोन्ही रेड्यांची ताकद तुल्यबलाचे रेडे आहेत. मालकांची मेहनत आणि रेड्यांची खरोखर ही झुंज करण्याची पद्धत फार योग्य आणि उत्तम आहे. गेटवरच्या आपले जे स्वयंसेवक दोन्ही गेटवरचे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया शार्प राहायचा. झुंज कधी संपेल आपल्याला माहित नाही, मात्र याच्या नंतरचा जो जबाबदारी आहे ती गेटवरच्या दोन्ही
आवाज कमी कर म्हटल्यानंतर रेड्याने आवाज वाढवला. या ठिकाणी आपल्याला जे मैदानात झुंज पाहायला मिळते ते आपण जेव्हा झुंज चालवतो तेव्हा आपण प्रतिस्पर्धी बोलतो. मात्र चांगली गोष्ट अशी आहे की पळू पार्टी आणि अक्षय तांदळे हे दोघे खास मित्र आहेत आणि दोघं खास मित्रांच्या रेड्यांची झुंज आहे. तेव्हा या दोघा मित्रांसाठी एकदा टाळ्या वाजवा. जाऊ दे सोन्या. नाही मिळत. शाबास शाबास. स्वयंसेवक मालकांचे प्रतिनिधी कृपया जास्त गर्दी करू नका. धुंद होणारच आहे. धुंद होणार आहे. प्रतिनिधींनी गर्दी करू नका बस. मला वाटतं चालू वर्षाच्या हंगामातील एवढी उत्कृष्ट अशी झोंबी बघायला मिळालेली पहिली झोंबी असेल रत्नागिरी आणि रायगड मधली. दोन प्रकारचे प्रतिनिधी गर्दी करू नका. जास्त गर्दी वाटते. लांब राहा ना. लांब राहा जरा. बाकीच्यांनी लांब राहा. मालकांनी राहू द्या ना जवळ. काय फरक नाही. सोन्या जाऊ दे. किरण पवार स्वयंसेवक मला वाटतं जास्त गर्दी करतात. झंझ आता फार अतिशय आणि शेवटच्या टोकाला आलेली दिसते. दोन्ही रेडे ईर्षेला पेटलेले आहेत. स्वयंसेवक पतार साहेब आपण काठी घेऊन कृपया जरा बाजूला उभं राहून मजा लुटायची आहे. पतार हातात काठी घ्यायची आहे आणि मजा लुटायची आहे. झोंबीची जवळ जायचं नाही. कोणी लांब बसून आस्वाद घ्यायचा आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दोन्ही रेडे मालकांना विनंती आहे. संयोजक आपल्याला काय सांगतात ते जरा ऐका की रेड्याला हात लावू नका. तुम्ही एक 2-4 फूट लांबून काय बोलायचं ते बोला. रेड्याला हात लावू नका कोणी. बस तुम्ही दोघेही मित्र आहात. पळू पार्टी अक्षय तांदळे आपण दोघेही जसे मित्र आहात तशी झुंज शेवटपर्यंत मैत्रीची व्हायला पाहिजे. बस. स्वयंसेवक पुढे जाऊ नका. पुढे जाऊ नका. स्वयंसेवक पुढे जाऊ नका. स्वयंसेवक मला वाटतं गर्दी करायला लागलेत परत. किरण पवार इकडे डाव्या बाजूचे स्वयंसेवक त्यांना बसवून घ्या. स्वयंसेवकांनी आत येऊ नका. मकबूल कोंडेकर साहेब आपण लांबून बसून आस्वाद घ्या. आपल्या रेषेच्या आतमध्ये स्वयंसेवकांनी यायचंच नाही आहे. ज्याच्याकडे बिल्ला आहे त्याने आपल्या लॉबीवरच बसायचं. तुम्ही आत आलात की पब्लिक आत आलाच समजायचा. अब्बास डोकरं टेकून रेड्यांची झुंज फार अटीतटीची चालू आहे. किरण पवार कृपया प्रेक्षक आतमध्ये घुसतात मला वाटतं. झुंज फार
अटीतटीची चाललेली आहे. किती वेळ चालेल हे सुद्धा माहीत नाही. अर्धा तास व्हायला. प्रेक्षकांचा प्रतिसाद फार उत्तम आहे. स्वयंसेवक आपली कामगिरी बजावत आहेत. अर्धा तास मला स्वयंसेवक पुढे यायचं नाही, पुढे यायचं नाही. आपण आज त्या जागेवरच बसून राहू. निळा बनियानवाला स्वयंसेवक जिथं आज तिथेच थांबा, पुढे यायचं ना कोणी. शिवाजी मानेसाहेब, आपण कृपया स्वयंसेवकांना, ते बिल्लावाला जे लोक प्रतिनिधी आहेत रेड्यांचे, त्यांना पुढे येऊन देऊ नका. काय कर ना पडते तर करून ठेवणार पडते तेवढे घे. पाहू पार्टी पण जरा पेटलेले दिसत आहेत. प्रेक्षकांचा पैसा वसूल झुंज झालेला आहे. प्रेक्षकांनी कबूल करावा, टाळ्या वाजवा जरा. की आपल्याला मनसोक्त अशी झुंज पाहायला मिळाली आणि अजिबात जागेवर न हालता ती पण. झुंज एका बाजूला जायला लागलेला आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, प्रेक्षकांनी थांबायचं, प्रेक्षकांनी अजिबात हालायचं नाही. स्वयंसेवक बघतील, प्रेक्षकांनी आपल्या जागेवरच थांबा. स्वयंसेवक गर्दी करू नका. झुंज बरोबर परत मैदानात येणार आहे. आरडाओरडा करू नका, आरडाओरडा करू नका. बाबू कदम प्रत्यक्षरित्या झुंज हातावत आहेत. कोणी आरडाओरडा बाकीच्यांनी करू नका. गर्दी मला वाटतं जास्त होते स्वयंसेवकांची. निलेश सावंत, किरण पवार, प्रेक्षकांची गर्दी जास्त होताना वाटते. बसवा खाली त्यांना, प्रतिनिधींना बसवा ना खाली, काय फरक नाही. कृपया दोन्ही गेटवरच्या स्वयंसेवकांना विनंती आहे. मला वाटतं एका बाजूला निकम आहे, संजय निकम, दुसऱ्या बाजूला कोण आहेत मला माहित नाही. पण गेटवरच्या स्वयंसेवकांनी शार्प राहायचं आहे. कधी झुंज गेटवर येऊ शकते. रेडा मैदानाच्या बाहेर जाताच कामा नये. मैदानातच आपल्याला झुंज सोडवायची आहे. प्रेक्षकांना पण विनंती आहे, झुंज कुठेही पाठ जाऊ शकते. सैरा वैरा पळायचं नाही, आपल्या जागेवर व्यवस्थित राहायचं आहे, लक्ष द्यायचं आहे फक्त. यानंतरची होणारी झुंज आहे आदिनाथ घोरपडे विनय रत्नागिरी आणि गोमेंडी रायगड. दोन्ही रेडे मालकांना विनंती आहे की आपण तयारीत राहायचं आहे. थोडासा काहीसा अंदाज घेऊन परत टक्कर टाकण्याच्या तयारीत दिसतोय तो अक्षय तांदळे यांचा रेडा. कोणताही रेडा हार मानायला तयार नाहीये. झुंज शेवटच्या टप्प्यात आलेली दिसते आहे. कृपया प्रेक्षकांनी प्रतिसाद द्या. झुंज शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. स्वयंसेवकांचं लक्ष असू द्या. स्वयंसेवकांचं पुढचं काम आहे. आता झुंज शेवटच्या टप्प्यात आहे. किरण पवार, आपली जबाबदारी आहे की झुंज आपण मैदानाच्या बाहेर जाऊन द्यायची नाही. रेडा जागेवर सुटला पाहिजे. विजेताई
अरे फाडलं नाही बघ असली. दोन्ही रेडे काय थोडेसे विश्रांती तिच्या शिंगावर रक्त भिनले. मार्गदर्शन करतायत की थोडीशी विश्रांती घेतली तरी चालेल, मात्र झुंज अजून झाली पाहिजे. झुंजकायशी शेवटच्या टप्प्यात आलेले दिसत आहेत. शेखर कालेकर स्वतः मैदानात जाऊन काहीसा अंदाज घेत आहेत की झुंजीचं पुढे काय